दृश्यम सारखी मर्डर मिस्ट्री समोर आली आहे। 14 महिन्यानंतर या हत्येचा गूढ उकललाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे। एका चुलत भावाने आपल्या भावाचा खून केलाय आणि त्याचा मृतदेह पुरलाय। 14 महिन्यानंतर भावाच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेत। 2 जेसीबी वापरून 7 ते 8 तास 1 किलोमीटर परिसर खोदून या मृतदेहाचे अवशेष हाती लागलेत। 14 महिने या आरोपीने जर पोलिसांना गुंगारा दिला होता, मग माशी शिंकली कुठे? हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला कसा, जाणून घेऊयात। राहुल उर्फ बाळा साळवे, राहणार छत्रपती संभाजीनगर। अविनाश साळवे, राहणार छत्रपती संभाजीनगर। बाळ्या आणि अविनाश हे दोघे सख्खे चुलत भाऊ। अविनाश साळवे हा ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण 2 जानेवारी 2023ला अविनाश आणि त्याच्या बायकोची भांडणं झाली। भांडण झाल्यावर अविनाश रागाच्या भरात निघून गेला, पण दुसऱ्या दिवशीही अविनाश घरी परतलाच नाही। दुसरा दिवस, तिसरा दिवस असे अनेक दिवस झाले, पण अविनाश घरीच आला नाही। घरच्यांना अविनाशची काळजी वाटायला लागली। त्याचा शोध घ्यायला कुटुंबियांनी सुरुवात केली। तो कुठेच सापडला नाही, तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना एक विचित्र बाब लक्षात आली। अविनाश बेपत्ता झाल्यापासून त्याचा चुलत भाऊ बाळा साळवेही बेपत्ता होता, पण त्याची हरवल्याची तक्रार कोणी केलीच नव्हती। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। अविनाशसोबत बाळ्याचाही शोध घ्यायला सुरुवात केली। अविनाश तर सापडला नाही, पण पोलिसांना बाळ्या सापडला। पोलिसांनी चौकशी केली तेव्हा बाळ्याने उडवाउडवीची उत्तर दिली, पण ज्या दिवशी अविनाश घराबाहेर पडला त्या दिवशी तो बाळ्यासोबत होता अशी माहिती समोर आली। अविनाशच्या कुटुंबियांनी बाळ्यावर संशय घेतला। बाळ्यानेच अविनाशसोबत काहीतरी केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। पोलिसांना हा अँगल कळताच त्यांनी पुन्हा बाळ्याची चौकशी केली। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खरं कबूल केलं। बायकोसोबत वाद झाल्यावर अविनाश बाळ्याला भेटला। दोघे महावीर चौकात गेले। तिथून वाईन शॉपमधून त्यांनी दारू विकत घेतली। त्यानंतर सुधाकर नगर जवळच्या हायवेवर दोघे दारू पीत बसले होते, पण दारू पिताना त्यांच्यात भांडण झालं। बाळ्यानेच बाजूला असलेलं लाकूड घेतलं आणि अविनाशच्या डोक्यात मारलं। हा घाव अविनाशच्या वर्मी लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। अविनाश मेल्यावर बाळ्याने त्याचा मृतदेह तिथेच टाकला आणि घाबरून पळून गेला। बाळ्यात दुसऱ्या दिवशी घटनास्थळी आला, पण अविनाशच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते। बाळ्याने अविनाशच्या मृतदेहाचे अवशेष एका गोणीत भरले। त्याच भागात पाईपलाईनचं काम सुरू होतं, त्यासाठी पालिकेने खड्डे खोदले होते। याच खड्ड्यात बाळ्याने अविनाशचा मृतदेह पुरला आणि पळून गेला। सलग 15 दिवस बाळ्या या ठिकाणी येत होता आणि मृतदेह कुणाच्या हाती लागला नाही ना ह्याची खातरजमा करत होता। ही सगळी माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी बाळ्याला घटनास्थळी नेलं, पण अविनाशचा मृतदेह नेमका कुठे पुरला हे त्याला आठवतच नव्हतं। पण याच भागात पुरल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। मग पोलिसांकडे एकच पर्याय होता, जिथे संशय असेल तिथे खड्डे खोदण्याचा। पोलिसांनी पालिकेकडून 2 जेसीबी मागवले। जिथे पाईपलाईनसाठी खड्डे खोदले होते तिथे पुन्हा खड्डे खोदले गेले। खड्डे खोदल्यावर पालिकेचे पाईप सापडले, पण मृतदेहाचे अवशेष काही सापडले नव्हते। सकाळी 9:30 वाजता हे खोदकाम सुरू झालं। शेवटी 5-5:30च्या सुमारास एका मानवी अवशेषाची 2 हाडं सापडली। 7 ते 8 तासात 2 जेसीबींनी मिळून 1 किलोमीटर परिसर खणून काढला, तेव्हा एक मानवी मृतदेहाचे अवशेष सापडले। पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेतले आणि फॉरेन्सिक चाचणीसाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवले। पण असं काय झालं की बाळ्या अविनाशच्या जीवावर उठला? बाळ्या आणि अविनाश हे चुलत भाऊ होते, पण दोन्ही कुटुंबात वाद होता। अविनाशचे कुटुंब नेहमी बाळ्याचा अपमान करायचे। हा राग बाळ्याच्या मनात होता। जेव्हा अविनाश बायकोशी भांडून घराबाहेर पडला तेव्हा तो बाळ्याला भेटला। दोघे दारू प्यायले। बाळ्याने अविनाशसोबत जुना वाद उकरून काढला आणि दोघांचं कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच रागाच्या भरात बाळ्याने अविनाशचा खून केला। जर 14 महिने बाळाने हा खून लपवला होता, तर मग माशी शिंकली कुठे? दृश्यममध्ये अजय देवगण खुनाची कबुली देतच नाही, पण इथे बाळाने खुद्द खुनाची कबुली दिली। परत दृश्यममध्ये पोलिसांना जेव्हा कळतं की मृतदेह अजय देवगणच्या घराच्या अंगणात पुरलाय, तेव्हा पोलीस तिथे खोदकाम करतात, पण त्यांना एका कुत्र्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळतात। पण बाळाच्या केसमध्ये खड्ड्यात मानवी मृतदेहाचे अवशेष सापडलेत। हे अवशेष बाळाचेच आहेत का हे अजून सिद्ध झालेलं नाही। त्यासाठी पोलिसांनी हे अवशेष फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलेत, पण ज्या अर्थी बाळाने जिथे मृतदेह पुरला होता तिथेच हे अवशेष सापडलेत। फॉरेन्सिक चाचणीत जर हे अवशेष अविनाशचे असतील तर बाळ्याला खुनाच्या आरोपाखाली अटक होईल आणि शिक्षासुद्धा होईल, पण जर हे अवशेष अविनाशचे नसतील तर खऱ्या अर्थाने ट्विस्ट येईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.